नमस्कार मंडळी. मुकुंदबन मराठी भक्तिमय या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. खरोखरच आपला प्रतिसाद पाहून मला प्रोत्साहन मिळायला लागलेलं आहे, म्हणूनच मी नवीन नवीन व्हिडिओ आपल्यासमोर टाकत आहे. तर मित्रांनो, आजची जी कथा आहे ही केरळमधील आहे आणि खरोखर हृदयाला पीळ पाडणारी, हृदय पिळवटून टाकणारी अशी एका मुलीची कथा या ठिकाणी मी आपल्याला सांगणार आहे. तर केरळमध्ये एक मध्यमवर्गीय कुटुंब असतं. पती पत्नी आणि त्यांना एक मुलगी असते. मुलीचं नाव असतं काव्या. साधारण घरची परिस्थिती. आणि ज्यावेळेस ही मुलगी साधारण 5-6 वर्षाची होते त्यावेळेस एक दुःखद घटना त्यांच्या कुटुंबामध्ये घडते आणि तिच्या वडिलाचं त्या ठिकाणी अपघाती निधन होतं. मग त्या ठिकाणी राहिली फक्त काव्या आणि तिची आई, दोघीच राहत असतात. उपजीविका चालवण्यासाठी त्या ठिकाणी थोडीफार शेती असते. परंतु समाजातील लोक त्या ठिकाणी काव्याच्या आईला सांगतात की बाई, तुझं वय आणखीन भरपूर शिल्लक आहे, तुझ्या मुलीला देखील एका पित्याचा आधाराची आवश्यकता आहे, तेव्हा तू अशी एकटी राहू नको, तू देखील या ठिकाणी दुसरं लग्न कर. असं ज्यावेळेस सर्वजण सांगतात, नाईलाजानं त्या ठिकाणी काव्याची आई तयार होते आणि एका सत्वीर नावाच्या माणसाशी त्या काव्याच्या आईचं लग्न होतं. ज्यावेळेस या सत्वीरसोबत लग्न होतं, काव्याची आई आपल्या मुलीला घेऊन सत्वीरच्या घरी राहायला जाते. परंतु काव्याला मात्र तो सत्वीर बिलकुल आवडत नाही. त्या ठिकाणी त्याला आपला पिता मानायलाच तयार होत नाही. कारण 5.5-6 वर्षाची मुलगी, थोडंफार तिला समजायला लागलं असतं की आपले पप्पा कोण होते आणि हा तर नवीनच या ठिकाणी दिसतोय. अशा प्रकारचं ज्यावेळेस त्या दोघांमध्ये नातं निर्माण होतं, मग या ना त्या कारणावरून आईची आणि काव्याची त्या ठिकाणी कुरकुर व्हायची. शेवटी तिच्या आईनं काव्याला तिच्या मावशीकडे शिकायला ठेवलं. ही लहानाची मोठी मावशीच्याच घरी होऊ लागली होती. हिच्या शिक्षणाचा खर्च सर्व त्या ठिकाणी हा सत्वीर करायचा. परंतु याची माहिती मात्र काव्याला नव्हती. तिला वाटायचं की या ठिकाणी माझी मावशीच सर्व काही माझा शिक्षणाचा खर्च करत आहे. तिचं दुखलं खुपलं, दवाखाना, कपडा लत्ता सर्व काही हा सत्वीर त्या ठिकाणी करायचा. असं करता करता साधारण काव्याचं 12वी पास होऊन जाते. 16-17 वर्षाची काव्या झाली. नंतर कॉलेजचं शिक्षण देखील मावशीच्या घरीच राहून त्या ठिकाणी घेऊ लागते. काय होतं, कॉलेजला गेल्यानंतर तरुणपणामध्ये या ठिकाणी मुलं असो किंवा मुली असो थोडंफार प्रेमाकडे आकर्षित होत असतात. तसंच या ठिकाणी काव्याचं देखील होतं. काव्या दररोज आपल्या मैत्रिणीसोबत आपल्या कॉलेजला जात असते मावशीच्या घरून. आणि तेव्हा मात्र रस्त्यामध्ये एक तरुण मुलगा सतत त्या काव्याकडे पाहायचा, चोरून चोरून पाहायचा. ही हळूहळू गोष्ट त्या ठिकाणी काव्याच्या देखील लक्षात येऊ लागते. काव्याच्या लक्षात आल्यानंतर तिला देखील थोडंफार आकर्षण त्या मुलाबद्दल वाटू लागतं. एक दिवस काय होतं, असंच व्हॅलेंटाईन डे आलेला असतो. व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी हा जो मुलगा होता, जिच्या काव्यावर प्रेम करायचा, मुलगा म्हणण्यापेक्षा तिच्यापेक्षा वयानं बराच मोठा होता, रस्त्याच्या बाजूला हातामध्ये आपल्या भलं मोठं एक चॉकलेट आणि गुलाबाचं फूल घेऊन उभा राहिलेला असतो. काव्या देखील पाहते की हा या ठिकाणी थांबलेला आहे. ती आपल्या मैत्रिणींना पुढं जाऊ देते आणि काव्या पाठीमागं थांबते. त्याच्याकडून त्या फुलाचा स्वीकार करते, चॉकलेट घेते आणि आपला होकार त्या ठिकाणी त्या मित्राला, म्हणजे त्याचं नाव मोहित असतं, त्याला कळवते. आपल्या क्लासमध्ये गेल्यानंतर आपल्या मैत्रिणीला या ठिकाणी काव्या सांगू लागते की अशा प्रकारचा या ठिकाणी हा मोहित माझ्या प्रेमात पडला आहे आणि मला देखील तो आवडू लागलेला आहे. जेव्हा असं काव्या सांगते, त्या मैत्रिणी देखील तिला सांगतात की ठीक आहे, स्वभावानं तर चांगला वाटतो, पण थोडासा तुझ्यापेक्षा वयानं जास्त आहे. असं ज्यावेळेस बोलतात मैत्रिणी, हसून त्या ठिकाणी गोष्टी इकडच्या तिकडे होतात. असं करता करता त्यांचं मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये होतं. एकमेकांना त्या ठिकाणी हा मोहित आणि काव्या हॉटेलमध्ये देखील भेटायला लागतात. आणि मग एक दिवस मात्र हा मोहित त्या ठिकाणी काव्यापुढे लग्नाचा प्रस्ताव ठेवतो. आपण दोघेजण या ठिकाणी लग्न करूयात, आणि मग ही काव्या देखील म्हणते, मी माझ्या घरच्यांना विचारते, तू देखील तुझ्या घरच्यांना विचार. त्यावेळेस मात्र मोहित थोडासा रडायला लागतो, त्या ठिकाणी नाराज दिसतो. नाराज दिसल्यानंतर काव्या विचारते, काय झालं मोहित? तेव्हा तो म्हणतो, मी या ठिकाणी अनाथ आहे, माझे आईवडील नाहीत मला,
आणि माझा सांभाळ या ठिकाणी माझ्या काकांनी केलेला आहे आणि त्यांच्याकडेच मी राहतो. माझी संपत्ती खूप आहे आणि माझ्या संपत्तीची देखभाल माझे काकाच करतात. तरी देखील मी माझ्या काकांची परवानगी घेऊन तुला कळवतो. इकडं काव्या मात्र आपल्या मावशीला सांगते. मावशी त्या ठिकाणी तिला सावध करण्याचा प्रयत्न करते. ही मावशीला देखील फटकारून टाकते काव्या आणि म्हणते, तू तुझं बघ, माझ्या आयुष्यामध्ये ढवळाढवळ करू नको. इकडं आपल्या आईला देखील सांगते. आई देखील त्या ठिकाणी थोडासा विरोध दाखवते. आपला पिता देखील त्या ठिकाणी विरोध दाखवतो. तेव्हा मात्र दोघांचाही त्या ठिकाणी अपमान करते आणि म्हणते, तुम्ही तुमचंच पहा, माझ्या आयुष्यामध्ये तुम्ही विनाकारण या ठिकाणी ढवळाढवळ करू नका. माझं कशात भलं आहे हे मला चांगल्या प्रकारे समजते. असं काव्यात तोंड टाकून आपल्या आईला आणि त्या सावत्र पित्याला बोलते. सावत्र पित्याला वाईट वाटतं. तो हळूहळू त्या ठिकाणी शांत बसतो आणि निघून जातो. काव्याचं कॉलेजला सुट्ट्या असतात म्हणून त्या ठिकाणी आईवडिलाकडे राहायला आलेली असते. आईवडिलाकडे राहायला आल्यानंतर पित्याकडं आपल्या त्या ठिकाणी ढुकून देखील पाहत नव्हती. कधी त्यांना पप्पा म्हणून हाक मारायची नाही. अशी एवढी निर्दयी कठोर काव्या आपल्या पित्याचा तिरस्कार करायची. परंतु हा पिता जो होता सत्वीर, हा मात्र तिच्यावर अतोनात प्रेम करायचा. आपल्या सख्या मुलीपेक्षा देखील जास्त प्रेम हा त्या काव्यावर करायचा. ज्यावेळेस त्याला समजतं की ही एका मुलाच्या प्रेमात पडले आहे, तेव्हा दोघे पती पत्नी या ठिकाणी काव्याचे आई आणि पप्पा काव्याला विश्वासात घेतात आणि विचारतायत की ठीक आहे, तू म्हणतेस तसं, मग आपण तुझं लग्न लावून देऊ त्या मुलाशी, पण आमची आणि त्याची एक वेळ भेट तर करून दे. असं ज्यावेळेस बोलतात काव्याचे वडील, त्यावेळेस काव्या त्या ठिकाणी मोहितला आपल्या घरी बोलावून घेते. मोहितला आपल्या घरी बोलावून घेतल्यानंतर सत्वीर त्या ठिकाणी गप्पामध्ये सहभागी होतो. सर्व माहिती त्या ठिकाणी मोहितला विचारायला लागतो. तेव्हा मोहित देखील जे काव्याला सांगितलं असतं अशाच प्रकारे सत्वीरला देखील सांगतो की मी अनाथ आहे, माझे आईवडील नाहीत आणि माझे एक काका आहेत, तेच माझा सांभाळ करतात, माझी एवढी संपत्ती आहे, धनाढ्य आहे, हे सर्व काही त्या ठिकाणी सांगतो. हळूच त्या ठिकाणी सत्वीरनं मोहितचा एक फोटो काढलेला असतो आपल्या मोबाईलमध्ये आणि मग त्या ठिकाणी लग्नाच्या सर्व तयारी होते. लग्नाची तारीख ठरते. लग्नाला सर्व दोन्ही बाजूने होकार मिळतो आणि लग्नाची तारीख देखील ठरवली जाते. हळूहळू लग्न जसं जवळ येऊ लागलं होतं, तेव्हा अचानक एके दिवशी काय घडतं, काव्या आपल्या अंगणामध्ये खुर्चीवर बसली असताना पाठीमागूनच तिच्या तोंडावर एक जण रुमाल टाकतो आणि काव्या त्या ठिकाणी बेशुद्ध अवस्थेत जातो. बेशुद्ध झाल्यानंतर जेव्हा ती शुद्धीवर येते तेव्हा पाहते की एका अंधाऱ्या रूममध्ये आपले हातपाय बांधून टाकलेले आहेत, तोंडाला त्या ठिकाणी बांधलेलं आहे आणि आजूबाजूला कोणीच नाही. असं आपलं अपहरण झालेलं काव्याच्या लक्षात येतं. घाबरते काव्या खूप आणि डोळे उघडून त्या ठिकाणी पाहू लागते. सर्व जिकडं तिकडं अंधार, एक खिडकी देखील त्या घराला नसते, त्या रूमला नसते. तेवढ्यामध्ये त्या ठिकाणी समोरचा मुख्य दरवाजा उघडतो आणि तिचा सावत्र पिता जो होता सत्वीर, तो त्या ठिकाणी संथ पावलं टाकीत काव्याकडे येतो. काव्याच्या तोंडावर बांधलेला रुमाल त्या ठिकाणी सोडतो. तेव्हा ही आरडाओरडा करू लागते. काव्या त्याला आपल्या त्या सावत्र पित्याला नाही ते शिव्या देते, श्राप देते आणि तू हे असं का केलंस, तुझ्या मनामध्ये पापी भावना आहे, अशा प्रकारचं आपल्या पित्याला दूषण लावू लागते. तेव्हा हा शांत बसतो आणि सांगतो, काव्या बेटा, मी सांगतो ते शांतपणे ऐक. तू ज्या मुलावर प्रेम करतेस तो खरोखर मुलगा चांगला नाही आणि त्याच्या सोबत लग्न करण्याचा विचार तू काढून टाक, अशी विनंती या ठिकाणी हा सत्वीर काव्याची करतो. परत तिचं रुमालाने तोंड बांधतो, दार उघडून बाहेर निघून जातो, दार लावून घेतो. काही वेळ गेल्यानंतर काव्याची आई येते. काव्याची आई देखील आल्यानंतर काव्याची आई आणि तिचा पप्पा दोघेही आलेले असतात. ते देखील तिला समजावण्याचा प्रयत्न करतात. काव्याची आई समजावण्याचा प्रयत्न करते, परंतु काव्या आईला देखील त्या ठिकाणी अभद्र बोलू लागते. ती आपल्या आईला म्हणते, तू ज्यावेळेस दुसरं लग्न केलं त्यावेळेस माझा विचार केलास का? मग आज मात्र मी या ठिकाणी का विचार करू तुमच्याबद्दल, किंवा माझं मला या ठिकाणी कशात चांगलं आहे हे मला चांगल्या प्रकारे समजते. असं ज्यावेळेस काव्या बोलते तेवढ्यात परत सत्वीर बाहेर जातो आणि एका स्त्रीला घेऊन येतो, जिच्या कडेवर एक सुंदरशी अशी 1 वर्ष 1.5 वर्षाची लहान मुलगी असते. त्या सुंदर स्त्रीला घेऊन आल्यानंतर काव्या विचारते, ही कोण आहे? तेव्हा ती स्त्री पुढे येते आणि काव्याला सांगू लागते, ताई, मी काय सांगते ते थोडंसं नीट लक्ष देऊन ऐक. तू ज्या मुलावर प्रेम करतेस ना, ज्याच्याशी लग्न करण्याचा तू हट्ट धरलेला आहेस, तो मुलगा खूप वाईट आहे. त्याची ही अशीच प्रवृत्ती आहे. त्याने मला देखील फसवलं आहे. मी देखील त्याच कॉलेजमध्ये शिकायला होते.
आणि कॉलेजमध्ये शिकायला असते वेळेस आमचं दोघांचं प्रेम झालं, प्रेमाचं रूपांतर मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि आम्ही लग्न केलं. लग्न केल्यानंतर त्याच्यापासूनच मला ही मुलगी झाली आणि आज मात्र या ठिकाणी तो मला माझा फोन देखील उचलत नाही आणि तू ज्याचं नाव मोहित सांगतेस ना, त्याचं खरं नाव या ठिकाणी सागर असं आहे आणि या सागरबद्दल ही सर्व काही त्या ठिकाणी सांगते आणि त्या काव्याला म्हणते, मी तुला वेळीच सावध करण्याकरता आलेलं आहे. शेवटी तू देखील शिकलेली आहेस, गुणी आहेस, तुझं भलं कशात आहे याचा तू त्या ठिकाणी आपल्या अंतर्मनाला विचार करून पहा. असं बोलून ती बाई त्या ठिकाणी आपल्या मुलीला घेऊन निघून जाते. काव्याचे आईवडील त्या ठिकाणी तिला मोकळं करतात आहे, आपल्यासोबत घेऊन येतात. एक दिवस खरोखर काय परिस्थिती आहे पाहण्याकरता काव्या मोहितला भेटण्याकरता ज्या ठिकाणी त्यांच्या भेटीगाठी व्हायच्या त्या ठिकाणी जाते, पाहते. मोहित काही त्या ठिकाणी आलेला नसतो. त्याला फोन लावते, त्यावेळेस त्याचा फोन देखील त्या ठिकाणी स्विच ऑफ येत असतो. मग हळूहळू काव्या त्याच्या घराबद्दल माहिती काढते, त्याच्या घराकडे जाते. तर हा मोहितच्या घरी त्याचं सर्व कुटुंबीय असतं, त्याचे आईवडील देखील असतात. खूप हा धनाढ्य श्रीमंत असतो आणि अशाच गोरगरीब मुलींना फसवणं हा त्याचा या ठिकाणी उद्योग असतो. त्याला त्या मुलीशी काही देणंघेणं नसतं, फक्त मौज मजा करायची आणि सोडून द्यायचं, हाच त्याचा या ठिकाणी व्यवसाय असतो. हे ज्यावेळेस काव्याच्या लक्षात येतं, मग काव्या मात्र त्या ठिकाणी मोहितला धडा शिकवण्याचा निर्धार घेते आणि जी मुलगी या ठिकाणी जी स्त्री आली होती आपल्या मुलीला घेऊन काव्याला समजावून सांगण्याकरता, तिला हाताशी धरून एक कोर्टामध्ये त्या मोहितच्या विरोधात मोहित उर्फ सागरच्या विरोधामध्ये केस दाखल करते. ती केस कोर्टामध्ये चालते आणि मग कोर्ट या ठिकाणी सागरच्या विरोधामध्ये जाऊन त्या मुलीला न्याय मिळवून देतो आणि त्याला सागरला त्या ठिकाणी त्या महिलेचा आणि त्या मुलीचा या ठिकाणी स्वीकार करावा लागतो. अशा प्रकारे काव्या त्या मोहितला धडा शिकवते. मग आपल्या आईला देखील त्या ठिकाणी आपल्या आईसोबत देखील प्रेमाने वागू लागते आणि विचार करते की ज्या वडिलांचा मी एवढे दिवस तिरस्कार केला त्यांनीच माझं या ठिकाणी आयुष्य वाचवलं. असा विचार करत असताना तिला आठवण होते की आज सत्वीरचा वाढदिवस आहे, तेव्हा आपण त्याचा वाढदिवस साजरा करावा. असा विचार मनामध्ये बाळगून या ठिकाणी काव्या स्वतः केक तयार करते आणि आपला पिता घरी येण्याची वाट पाहत असते. सायंकाळच्या वेळेला ज्यावेळेस ड्युटीवरून हा सत्वीर घरी येतो, डोरबेल वाजवल्याबरोबर काव्या दार उघडते आणि हॅपी बर्थडे पप्पा अशा प्रकारे आपल्या त्या पित्याला हाक मारते. तिच्या तोंडून आपला पप्पा हा शब्द आपल्या कानावर पडल्याबरोबर ओक्साबोक्शी या ठिकाणी सत्वीर रडू लागतो. 20 वर्ष ज्या मुलीनं कधी आपला पिता म्हणून स्वीकारलं नाही, ती आज मात्र या ठिकाणी आपला स्वीकार करते आणि माझा वाढदिवस साजरा करते. हे ज्यावेळेस त्याला समजतं, अतिशय आनंद त्या ठिकाणी त्याला होतो. तिघेजण मिळून त्या ठिकाणी सत्वीरचा वाढदिवस साजरा करतात. काही दिवस गेल्यानंतर काव्याची आई आणि हा सत्वीर त्या ठिकाणी काव्यासाठी योग्य वर शोधतात आणि काव्याचं देखील मोठ्या थाटामाटामध्ये लग्न लावून देतात. तर अशा प्रकारे या ठिकाणी ही हृदयाला भिडणारी कथा आहे. मित्रांनो, आपल्याला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा. थांबूयात या ठिकाणी. जय हिंद, जय महाराष्ट्र.